ओम श्री साईराम. प्रश्नोत्तर वाहिनी. प्रकरण 14. तप. प्रश्न. स्वामी, तुम्ही म्हणता तसं आत्मसाक्षात्कार अनुभवून या पंचतत्वापासून बनलेल्या मर्त्य शरीराच्या सहाय्याने आपण प्रणवामध्ये विलीन होऊ शकतो का? आत्म्याला या शरीरापासून वेगळं करता येतं का? आणि ते कसं करता येतं? उत्तर. ध्यान, प्रणवाचा जप आणि इतर साधनेच्या द्वारे माणूस आत्म्याचा शोध घेऊ शकतो आणि त्याला या शरीरापासून वेगळा सुद्धा करू शकतो. हे काहीसं दह्यापासून लोणी, सिसमपासून तेल, जमिनीतून पाणी, लाकडापासून अग्नी प्राप्त करण्यासारखं आहे. यासाठी घुसळणं, पिळणं, चिरडणं, छिद्र पाडणं, वळवणं इत्यादी क्रिया मात्र कराव्या लागतात. एवढंच काय ते. काय घडत असेल तर ते हे की आत्मा हा देहापासून वेगळा होतो आणि देहच आत्मा आहे हा समज निघून जातो. प्रश्न. स्वामी, पुष्कळ वडीलधारी आणि सुज्ञ लोक म्हणतात की जीवात्मा हाच परमात्मा आहे. असं काल्पनिक चित्र आपण आपल्या अंतःचक्षुंनी बघावं आणि ही भावना, हा विश्वास वृद्धिंगत करावा. ते कसं काय शक्य आहे? उत्तर. ते फार कठीण आहे असं तुम्ही का समजता? असत्य बोलण्यापेक्षा सत्य बोलणं हे जास्त सोपं नाही का? आता तुम्ही असत्यच सत्य आहे असं जाहीर करता आहात आणि म्हणूनच सर्व प्रकारच्या अडचणी उद्भवतात. जीवात्मा आणि परमात्मा हे दोन्ही एकच आहेत हे सत्य स्वीकारा, मग सर्व गोष्टी सोप्या होतील. प्रथमतः आत्म्याला जाणा, जो जीवात्मा आहे आणि ज्यांचा या देहाशी काहीच संबंध नाही. तुम्ही हे ध्यानाच्या वगैरे द्वारे करू शकता. जसा सुगंध हा फुलापासून, साखर ही उसापासून, सोनं हे जमिनीपासून वेगळं करता येतं, त्याचप्रमाणे या भौतिक देहापासून आत्मा वेगळा करा. मग आचरणाद्वारे आणि एकचित्त चिंतन आणि ध्यानाद्वारे तुम्ही जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत असं काल्पनिक चित्र आपल्या अंतःचक्षुंनी बघू शकता. तीच तपाची पूर्तता आहे, अंतिम निर्वाण आहे. प्रश्न. तप म्हणजे नक्की काय स्वामी? उत्तर. ते म्हणजे इंद्रियांच्या उद्योगाचा शेवट. आपण त्या सर्व इंद्रियांचं स्वामी बनलं पाहिजे आणि लोभ तसंच इच्छा वासनांचा अवशेष देखील शिल्लक ठेवायला नको. ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. असा शेवट होण्यासाठी अविरत तळमळ बाळगावी लागते. परिमित आहार आणि निद्रा यांच्याद्वारे ती व्यक्त झाली पाहिजे. म्हणजेच देवत्व जाणण्यासाठी तीव्र दुःख, यातना सहन केल्या पाहिजेत. या प्रकारच्या तपाला सात्विक तप असं म्हणतात. प्रश्न. मग राजसिक तप काय आहे स्वामी? उत्तर. जे लोक आपल्या इंद्रियांवर आणि भावनांवर नियंत्रण न आणता शरीराला नुसतं उपाशी मारतात आणि त्याला कृश आणि जर्जर करतात, ते फक्त राजसिक तपच करतात. ते आत्मतत्वावर ध्यान आणि त्याचा अभ्यास करत नाहीत. ते फक्त भौतिक गोष्टींचा सर्वसंग परित्याग करण्यावर जोर देतात. प्रश्न. मग तामसिक प्रकारचं तपसुद्धा असलं पाहिजे? उत्तर. हो. देवतांना प्रसन्न करून त्यांची मदत प्राप्त करून घ्यायची आणि आपल्या स्वार्थापायी जगाचा अयोग्य फायदा घेण्यासाठी त्या मदतीचा साधन म्हणून उपयोग करायचा, याला तामसिक तप म्हणतात. फक्त तेच तप करणं योग्य आहे ज्या तपाचं ध्येय ईश्वरप्राप्ती आहे, ब्रह्मसाक्षात्कार आहे, सर्वोच्च ज्ञानप्राप्ती आहे. फक्त अशाच प्रकारच्या तपाला शास्त्रांनी मान्यता दिली आहे. बाकीचे सगळे प्रकार तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेतील, ध्येयापासून दूर नेतील. फक्त शास्त्रांनी मान्यता दिलेलं तपच त्या नावाला पात्र आहे. बाकीचे सर्व तम आहेत, तप नाहीत. तप म्हणजे उष्णता. ही उष्णता सर्व पाप जाळून टाकते आणि सर्व कर्मांची राख करते. प्रश्न. शास्त्र सांगतात की ऋषींच्या आश्रमांमध्ये चिंतामणी रत्न, कल्पवृक्ष आणि कामधेनू यासारख्या गोष्टी असत, ज्या त्यांना सर्व इच्छित गोष्टी प्रदान करीत असत. तेव्हा त्यांनी तप का करावं हेच मला समजत नाही. कृपा करून मला हे स्पष्ट करून सांगा. उत्तर. त्याबद्दल तुम्ही व्यवस्थित विचार करा, मग तुम्हालाच समजेल की चिंतामणी हे रत्न नाही, कल्पवृक्ष हे झाड नाही, तसंच कामधेनू ही गाय पण नाही. ही सर्व नावं तपाच्या फळांची. तपाच्या परिणामामुळे आपोआप त्या तपस्व्याला ह्या सर्व शक्ती प्राप्त होतात. ज्या ज्या गोष्टींची तो कामना करतो त्या त्या सर्व त्याला प्राप्त होतात. तिला कल्पवृक्ष सिद्धी असं म्हणतात. जेव्हा तो सर्व इंद्रियांना, इच्छा वासनांना जिंकतो तिला कामधेनू सिद्धी असं म्हणतात. चिंतामणी सिद्धी काय आहे? ही ती अवस्था आहे
जेव्हा तुम्हाला कोणतीही चिंता किंवा क्षोभ नसतो. ही ती अवस्था आहे जेव्हा सर्व दुःख दूर ठेवली जातात. जेव्हा चिंता नष्ट होतात आणि परमानंद प्राप्त होतो, तिला चिंतामणी सिद्धी असं म्हणतात. विचार, वाणी आणि आचारातून चिंता नाहीशा झाल्याच पाहिजेत. प्रश्न. शास्त्र ही मानसिक तपाबद्दल सुद्धा सांगतात. त्याचा अर्थ काय आहे स्वामी? उत्तर. वाणीवर नियंत्रण, शुद्ध भावनांची जोपासना, आचरणात नम्रता असणं, या गोष्टींचं पालन करा. तुमचे विचार सदैव ब्रह्मतत्वावर केंद्रित करा. तेव्हाच म्हणता येईल की तुम्ही मानसिक तप करीत आहात. प्रश्न. कायिक तप काय आहे? उत्तर. त्याच्या आपल्या स्वतंत्र मार्गाने ते सुद्धा चांगलंच आहे. थोरा मोठ्यांचा, आध्यात्मिक गुरूंचा, संतांचा, सज्जनांचा आणि ईश्वराचा आदर केल्याने शुद्धी होते. अहिंसा, सर्व प्राणीमात्रांविषयी आदरभाव, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी शारीरिक सौख्यासाठी आणि आरोग्यासाठी मदत करतात. मानसिक तपामुळे मनःशुद्धी होते. वाचिक तपामुळे वाणीची शुद्धी होते. या तिन्हीमुळे कामधेनू, कल्पवृक्ष आणि चिंतामणी या अमूल्य गोष्टींची प्राप्ती होते. या सर्व प्राप्ती आहेत, नुसत्या गायी, झाडं किंवा रत्न नाहीत. प्रश्न. तपामध्ये यश प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मतत्व आणि धर्मतत्व प्राप्त करणारे असे कोण आहेत? कृपा करून मला सांगा. कपिल मुनींनी ब्रह्मतत्व प्राप्त केलं होतं. जेमिनी महामुनींनी धर्मतत्व प्राप्त केलं होतं. नारद ब्रह्मर्षी झाले होते. भगीरथाने गंगेला खाली उतरवलं. गौतम ऋषींनी गोदावरीला पृथ्वीवरून व्हायला लावलं. वाल्मिकींनी राममंत्राची शक्ती अनुभवली आणि त्यांना रामायणाची रचना करण्याची शक्ती प्राप्त झाली. गार्गी ब्रह्मचर्यामध्ये आणि सुलभा आध्यात्मिक ज्ञानामध्ये स्थिर झाल्या होत्या. फक्त तपाद्वारेच त्यांनी हे सर्व प्राप्त केलं होतं. एकामागून एक उदाहरणं का देत राहायची? तपाद्वारेच ब्रह्म आणि रुद्र हे सुद्धा एकमेकांचे जोडीदार बनले होते. प्रश्न. स्वामी, या उच्च अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी उच्च जातीतच जन्म मिळणं आवश्यक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का, की उच्च प्रकारची साधना पुरेशी आहे? उत्तर. चारित्र्याशिवाय जातीही निरर्थक आहे. ते फक्त एक कोरं लेबल आहे. चारित्र्याच्या आधाराशिवाय ही एखाद्या आंधळ्या माणसाच्या प्रवासासारखी आहे. नीती, सद्गुण आणि चारित्र्य हे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यावश्यक आहेत. यांच्या आधारावर जो मार्ग निवडला असेल त्याला अनुसरून जर साधना केली तर यश मिळण्याबाबत शंकाच नको. पण एक अत्यावश्यक अशी खबरदारी किंवा सूचना आहे, त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. फक्त जात महत्त्वाची नाही म्हणून तुम्ही आळसाला थारा द्यायलाच नको. नीती ही जातीप्रमाणे सुद्धा वाढते आणि म्हणूनच त्यांची जोपासना करण्यासाठी जातीची जाणीव असणं हे उपयोगी आणि महत्त्वाचं आहे. पण पूर्वजन्मात संचय झालेल्या पुण्याद्वारे जर आपल्याजवळ चांगुलपणा आणि सद्गुणांचा खजिना असेल तर तेव्हा आपण जातीला महत्त्व देण्याची गरज नाही. ज्या लोकांनी पूर्वजन्मांमध्ये योग्य साधना केली असेल पण ध्येय गाठण्याची कृती पूर्ण करू शकले नसतील त्यांनाच तशा प्रकारची श्रेष्ठता प्राप्त होते. मुख्य गोष्ट ही आहे की त्या जातीसाठी नेमून दिलेली नीती संपादन केली पाहिजे. नीतीने त्या जातीचं संगोपन केलं पाहिजे आणि उच्च दर्जाचं जीवन जगून स्वतःला तुम्ही लायक आणि पूर्ण बनवलं पाहिजे. साधनेच्या आणि अध्यात्माच्या मार्गावर जाती आणि नीती या दोन्हीही काही अंतरापर्यंत मदत करतील आणि या दोन्हींच्याद्वारे गुणांचं उदात्तीकरण होईल. प्रश्न. म्हणून पूर्वजन्मातील पुण्याईमुळे ईश्वरप्राप्ती करून घेतलेला असा कोणीतरी असेल? कृपा करून मला काही उदाहरणं सांगा. उत्तर. माझ्या प्रिय माणसा, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ तुम्ही शोधत बसू नये. कदाचित त्या गोष्टी परिणामकारक नसू शकतील. त्यांचा अनुभवच काय तो फार मोलाचा असतो. त्यांच्यापासून प्रेरणा घ्या आणि तसेच प्रयत्न करण्यासाठी त्यांचं अनुकरण करा. जर तुम्ही उगमाच्या शोधात जाल तर तुमचा महत्त्वाचा गाभाच वाया जाईल. तरी देखील तुम्ही हा प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतो. वेदव्यास हे कोळ्यांच्या जातीत जन्मले होते. शौनक हे सुनका कुळाचे होते. अगस्त्य हे एका मटक्यात जन्मले होते. विश्वामित्र हे क्षत्रिय होते. सूत हे चौथ्या जातीतील जन्मले होते. याशिवाय सदाचारी आणि उत्तम प्रकारच्या लोकांमध्ये काही असे होते की ज्यांची दृष्टी सदैव जाती आणि नीतीच्या आदर्शावर असायची. ज्यांनी सर्वसंग परित्याग केला आणि भौतिक मूल्यांच्या भ्रमापासून आणि जन्ममृत्यूच्या बंधनातनं मुक्त होण्याच्या तत्वालाच ते चिकटून राहिले.
उदाहरणार्थ संजय, सत्यकाम आणि असे कितीतरी. माझ्या प्रिय माणसा, अत्युच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी स्वयंपरिश्रम, विवेक आणि तप या गोष्टी माणसाला लायक बनवतात. अंतःकरणाच्या पावित्र्याशिवाय कोणीही मनुष्य, मग तो कितीही उच्च कुळातला असला तरीही त्या ईश्वरापर्यंत पोचू शकत नाही. कनिष्ठ दर्जाचे असलेलं तांब जर सुवर्णात मिसळलं तर त्या मिश्रणाची किंमत कमी होते. तांब्याच्या सहवासात आल्यानंतर शुद्ध सोनं देखील एक मिश्र पदार्थ बनतो. तसंच तो सर्वव्यापी विराट रूप या संसारामध्ये कनिष्ठ दर्जाच्या अहंकाराने युक्त होतो. ते खरं सुवर्ण तत्व पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल? तपाद्वारे आणि व्रताद्वारे बुद्धीला धुवून आणि तकाकी आणून मूळची अवस्था प्राप्त करावी लागेल. चिखलातून चालत गेल्यानंतर तुम्ही पाय धुता, त्याचप्रमाणे भौतिक गोष्टींच्या आसक्तिरूपी चिखलापासून मनाला धुवून काढलं पाहिजे. फक्त ज्ञानच आसक्तीच्या बीजांना जाळू शकतं की जेणेकरून ते पुन्हा अंकुरणार नाही. म्हणून माणसाजवळ ज्ञानाचा खजिना जर असेल तर तो सहज रीतीने मुक्त होतो. स्वामी म्हणतात, आपल्या या पुरातन देशाची संस्कृती घसरली याचं महत्त्वाचं कारण दुसऱ्याची प्रगती, वैभव, यश सहन न होणं हा दुर्गुण होय. आपल्याला एखाद्याला मदत देण्यासारखं नसेल तर हरकत नाही, पण त्याला अजून दुखवू तरी नका. ही मोठी सेवाच आहे. जय साईराम.